नमस्कार, जय महाराष्ट्र. आताच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना ठाकरेच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर 2 अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास हे 2 अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतरची मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आणि सरकारही स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. महायुती सरकार आल्यापासून राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्व वाद विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात बीड सरपंच संतोष देशमुख या प्रकरणावर सरकारची बाजू मांडली. तर दुसरीकडे कल्याणमधील एका सोसायटीत मराठा कुटुंबाला मारहाण करण्याप्रकरणात रोखठोक भूमिका मांडली. या घडामोडीनंतर वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. फडणवीस यांची भेट घेऊन आदित्य ठाकरे हे काही मिनिटांमध्ये बाहेर आले. ही भेट कशासाठी होती याचा तपशील समोर आला नाही, पण या भेटीमुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलं आहे. यापुढची मोठी बातमी. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट 1 ते 20 पर्यंत आहे अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर आता निर्णयात बदल करून 10 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक धारक सुशिक्षित तरुण-तरुणी नेमण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा तो निर्णय थांबविण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न जैसे थेच आहे. शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षण मंत्र्यांचा आदेशाची प्रतीक्षा आहे. राज्यातील 14,783 शिक्षकांमधील पटसंख्या 1 ते 20 पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 2,766 पैकी जवळपास 150 शाळा आहेत. त्यात 53 शाळांचा पट 10 पेक्षा कमी आहे. या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता, पण त्यांची कार्यवाही थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर बीएड चालक तरुण-तरुणी वैतागले आहेत. राज्यात 30 ते 32 हजार शिक्षकांची भरती केली जाईल अशी ग्वाही तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. मात्र अजूनही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 7,000वर शिक्षक कमीच आहेत. अजूनही समीकरणाअंतर्गत हजारो शिक्षकांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेले नाहीत. यापुढची लाडक्या बहिणींसाठी बातमी. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांती आधी 3,000 रुपये जमा होणार अशी माहिती समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे पैसे संक्रांती आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्त्याचे आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या वृत्तवाहिनीत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.